सध्याच्या काळामध्ये जे कोणते आजार होत आहेत त्या बहुतांश आजाराला आपण स्वतः हँडल करायचे असतात आणि काही केसेसमध्ये एक्सपर्टची गरज लागते, नाही असं नाही. पण काही गोष्टीमध्ये आपण एक्सपर्ट असणं अत्यावश्यक आहे आणि त्याची जिम्मेदारी आपण स्वतःला घ्यावी लागते. आता प्रत्येक जण रीलच्या दुनियेमध्ये एंगेज आहे. प्रत्येक जण आपल्याला रीलच्या दुनियेतून रिअल लाईफमध्ये यायचं. प्रत्येकाच्या घरी वयस्कर व्यक्ती एक प्रकारचा वैद्यच होता. अगोदर नॉर्मल डिलिव्हरी करायला म्हणजे वेगळी मेहनत घ्यायची नव्हती, कारण त्यावेळेस एक्सपर्ट्स नव्हते. हो, सो कॉल्ड ग्रॅज्युएटेड डिग्री होल्डर्स डॉक्टर नव्हते म्हणून नॉर्मल डिग्री व्हायची. आता हायली एज्युकेटेड लोक आले म्हणून सिझेरियन्स होत आहेत, असं समजायचं का? आपणच आम्हाला प्रश्न विचारले पाहिजे. मग आमच्या गावामध्ये असणाऱ्या वयस्कर आधी जास्त एक्सपर्ट होत्या, प्रश्न चेक केला पाहिजे. मी नेहमी प्रश्न करतो, जे आपल्या मानवी शरीर जे आहे हे शरीर उभं आहे आणि प्राण्यांचं शरीर आडवं आहे. मग प्रसूती कोणाला सोपी जायला पाहिजे, उभ्या शरीराला की आडव्या शरीराला? मग सिझेरियन यांचं होतं, प्राण्यांचे नॉर्मल होतात. सगळी मानसिकतेचा खेळ आहे. कुठंतरी आपण काळाच्या ओघामध्ये स्वतःला आधुनिक, स्वतःला फॉरवर्ड समजण्याच्या नादामध्ये खरं काय, योग्य काय याला आपण मागं टाकून नवीन नवीन गोष्टीला आत्मसात करायला लागलो. आम्ही जेव्हा आमचे दात राखोंडीने, कोळशाने, झाडाच्या काडीने जेव्हा आम्ही घासायचो तेव्हा कोणाच्याच दाडात घेत नव्हत्या. म्हातारे झाल्यानंतर दात गळायचे, जे की नॉर्मली. आता दात गळायला व्हायचं बंधन नाहीये, आहे का? कारण आम्ही आता कोलगेट यूज करतोय, टूथपेस्ट यूज करतोय, भरपूर फेस काढतोय, झाग काढतोय, कारण आम्हाला आधुनिक आहोत, आम्ही एज्युकेटेड आहोत. एकदा नाही, आम्ही दोनदा घासायला जबरदस्ती करायला. पण ते खरंच योग्य आहे की नाही अजूनही फोटो भरायलेत ना त्याच्यावर, पेस्टवर. आणि आपल्याला सांगितलं की तुम्ही मूर्खपणा करताय आणि जो ब्रश करतायत ना ते कसे आहेत, छान आहेत, मॉडर्न आहेत, सुशिक्षित आहेत. मग एक प्रश्न राजू दीक्षित यांनी केला होता, आम्ही रोज झाडाची फ्रेश फांदी तोडतो, दात घासतो, तुम्ही तोच प्लास्टिकचा रबर घेता, तोंडात घालता, धुता, ठेवता आणि परत टाकता आणि परत घासता. कोण शहाण आहे? टाकते ना. मग आपणाला याच्यातून जर चांगल्या पद्धतीने जर पुढे यायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याजवळ काय ते बघितलं. नेहमी दुसऱ्याच्या ताटातला भात जास्त दिसतो, तसं आपल्याला बाहेरून येणाऱ्या कल्चरचा अप्रूप जास्त. आमच्याकडं धोती कपडे घालणारे, डेली कपडे घालणारे हे वैज्ञानिक होते, पण सुशिक्षित लोकांनी जेव्हा टाईट कपडे आणले तेव्हा आम्हाला त्यांचं नवल वाटलं, ते भारदस्त वाटले आणि आम्ही गावंढळ वाटलो. ते तर आम्ही चुकलो. गावागावामध्ये वैद्य प्रणाली होती, गावातच वैद्य असायचे, गावातल्या गावात ताजे औषधी बनवून द्यायची होती आणि ते लागू होत होते. इट्स ओके, सगळं काही चांगलं होतं. आणि तेव्हा जो मृत्यूचा दर होता आणि आताचा जो मृत्यूचा दर आहे ते जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हाच्या लोकांचं आयुष्य जास्त होतं, आताचं कमी आहे. तरी मॉडर्न सायन्स सांगते, अजूनही रिसर्च पेपर सांगतात की आधीच्या पेक्षा मानवी जीवनाची क्वालिटी आहे ती खूप वाढलेली आहे. कशावरून? आमचे डोके खूप एक्सपर्ट झालेत, आताचे लेकरं बुद्धीनं खूप हुशार झालेत, पण शरीरानं फार कमजोर झाले. त्यांनी जर अचिव्हमेंट बुद्धीच्या जोरावर समजा फार कमी अचीव्ह केली, ते एन्जॉय करण्यासाठी ते चांगले जगले तरी पाहिजे. म्हणून आता नाचता नाचता स्टेजवर जीव चाललाय, बरोबर आहे की नाही? मग हे व्हायला पाहिजे का? मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. थांबणार कुठं? सांगणार कोण? कोणीतरी सांगलं पाहिजे, कोणीतरी सुरुवात केली पाहिजे. म्हणून आपण एकादशीच्या निमित्तानं आपण सुरू करतोय. आपण हे ईश्वरानेच दिलेली बुद्धी म्हणून त्याला आपण पुढे. ह्याच्यामध्ये कुठलं लपवालपवीचं किंवा कुठला तरी काहीतरी दाणे टाकायचे म्हणून नाही. आपल्याला प्रांजळ भावनेनं आम्ही तुम्हाला ते देत आहोत. तर आज आहाराचा रोल काय आहे ते आपण शेवटच्या टप्प्यात एकदा हे करू, कारण डाएट काय इम्पॉर्टंट असतं आपल्या जीवनामध्ये ते एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि का तसं करणं ते पण समजून गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण डायरेक्टली ॲक्शनवर प्रॅक्टिकली ती का करून घ्यायची, त्याची ट्रीटमेंट काय असते आणि त्याला नेमकं कोण करू शकतं आणि घरी करणं शक्य आहे का. तर त्याला म्हणून आपण अर्धनारीश्वर चिकित्सा,
चिकित्सा कशाला म्हणायचं? अशी चिकित्सा पद्धती जी कुठलीही असेल त्याच्यामुळं आजार बरे होतात. ठीक आहे. मग आपण चिकित्सा बरेच वेळेस औषधांवर आधारित माहिती आहे. सर्दी झाली तरी गोळी लागते, ताप झाली तरी गोळी लागते, आणि काही कळणं गेलं तरी औषध गोळी लागते. जसं की यांच्या बाबतीत झालं. यांच्या नाकाला वास नाही, जिभेला चव नाही, डॉक्टरने माहित नाही की औषध कोणतं द्यावं, तरी पण त्यांचं लेटर पॅड भरून आहे.